तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामधून स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतकर इथून सर्वांचं जॉली ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। गोलंदाज आहेत बाला पाटील ज्यांनी आज बॅट मधून 95 धावा आणि 3 विकेट घेतलेत पहिल्या ओव्हरसाठी। पहिला चेंडू अफर कटच्या अंदाजानं पॉइंटच्या वरून उडवलाय। 3-3 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू थांबत नाहीये, चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हरला। 4 धावांसाठी चौकार। पमेदादा म्हात्रे आचार्य आमचे जामभारी कालवार गावचे एक सुप्रसिद्ध आचारी प्रमोद म्हात्रे पमेदादा यांचं मंचावर शुभागमन मनपूर्वक स्वागत। नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे असतील, विद्यानंद पाटील, योगेश पाटील, सदाभाऊ म्हात्रे, विद्यानंद आणि ऑल टीम श्री कालिका माता कालवार संघाकडून या संघाला शुभेच्छा। धन्यवाद। वीर तानाजी दापोडे संघासाठी अनिल पाटील यांच्याकडून शुभेच्छा। इथे पायची चहा पील होती, शॉर्ट लेग मधून चेंडूला उचलला अनिलना, लेग बॅचच्या स्वरूपात एक सिंगलला धावसंख्या 5, 2 चेंडू मध्ये 5। हरिदास पाटील आणि राजन पाटील ही जोडी आपण पाहतोय। इथे बघूया एक सिके सिंगल राजन पाटीलनं पूर्ण केलेली आहे। मग या मैदानामध्ये खेळाडू पंचांना काय प्रश्न विचारतायत। एक धाव कंप्लीट केली, नक्कीच मला वाटतं इथे बॅटकडे पंचांचा इशारा येत नाहीये, अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालाय। हरिदास पाटीलनं देखील इशारा केलाय पंचांना। चांगले खेळाडू आहेत। बिंदास मालीला या आधीच्या सामन्यातून 2 चौकार मारून अगदी सामना लवकर कव्हर केला। हरदास पाटीलनं वीर तानाजी दापोडे संघासाठी ध्रुव पाटील वेलकम, दिनेश पाटील, कमलाकर दादा पाटील असतील, मनोज भाऊ पाटील आणि राजू दादा पाटील। इथे विकेटचं पतन, मोठी विकेट, गती परिवर्तन चेंडू टाकलाय आणि राजन पाटील मानकुली संघाच्या अगेन्स्ट लवकर बाद, त्यानंतर कालवार संघाच्या अगेन्स्ट देखील लवकर बाद झालेले आहेत। पहिल्या 2 सामन्यातून 58 बनवलेत, मात्र त्यानंतरच्या 2 सामन्यातून फक्त 4 धावा। क्या बात आहे। भादवड विरुद्ध 29, मानकोली विरुद्ध 0 आणि कालवार विरुद्ध 4 अशा राजन पाटीलच्या आज धावा आपण पाहिले 62, 62 धावा 4 सामन्यातून। तर बाला पाटीलनं 95 धावा आणि 3 विकेट। काल गणेश केने गोरसीच्या फलंदाजाने धावा बनवल्यात। राजू पाटील हा फटका पॉइंट रिझनला, नितीन पाटीलला अगदी प्रयत्नाने 100% द्यावे लागतील। चांगले प्रयत्न केले होते, 2 धावा मिळतील। राजू पाटील चेंडूभर, संघाची टोटल 7-8 धावा। आठ धावा झाले 5 चेंडू मध्ये। पहिल्या चेंडूवर चौकार खाऊन त्यानंतरच्या 5 चेंडू मध्ये 3 धावा देत 1 विकेट। इथे शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बाला पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅक वर। चांगला चेंडू, अगदी पूर्णपणे यॉर्कर लाईनचा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता। बालाने या स्पर्धेतून नेहमीच या स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीमध्ये चांगला खेळ केलेला आहे। 1 ओव्हर 1 बाद 8। चांगली सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये
कारण की 8 धावा आणि राजन पाटीलची मोठी विकेट कालवार संघाने मिळवलेली आहे. चला चर्चा कमी करा. सेकंड इनिंग मध्ये कालवार संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 5:08 झालेली आहेत. अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज झालेत नितेश. संघाचे एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून नितेशनं आपल्या कालवार संघाकडून आपली ओळख निर्माण केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय जॉली न्यू 40+ संपूर्ण टीम, आवी पाटील, शरदजी भोईर, विनोदजी काटेकर, जितू मामा, विकास पाटील, मयूर चौधरी, वीरू पाटील, अमन, सुधीर घरात, प्रकाश, प्रवीण, शशिकांत पाटील, संतोष भावार्थे, भास्कर झुंजारराव, विजयदादा पाटील, अमोल पाटील, नागेश श्रीगिरी आणि कालुराम जोगलेकर आणि संपूर्ण टीम यांचं सर्वांचं विशेष आभार. जॉली ट्रॉफी 2025 साठी चांगलं योगदान आहे. नितेश फलंदाज आहेत. हरिदास पाटील पहिल्या चेंडूला स्विच हिट. चांगला चेंडू अगदी लाईन अँड लेंथ मध्ये चांगला चेंडू आहे. हरिदास पाटीलनं मानकुली संघाच्या अगेन्स्ट बिंदास मालीला हा जरूर एक फटका खेळला होता. मात्र इथे प्रयत्न असफल झालेत. चांगली गती होती. चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि परिणाम स्वरूप चेंडू आला डॉट. 7 चेंडू 8. इथे चेंडूला स्केअर होती विकेट. चांगला फटका हरिदास पाटीलच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण अण्णा. दुसरीचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज हरिदास पाटील. धावचीत बाद. क्रेज आहे. मात्र इथे जॉली ट्रॉफी एका संघाला मिळणार आहे. सोन्याचा हार नाही. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला जॉली ट्रॉफी मात्र नक्की मिळेल. कदाचित ती पहिली, दुसरी अथवा तिसरी देखील असू शकेल. कारण की सुपर 3 मध्ये लकी ड्रॉ टाकला जाईल आणि चिठ्ठीच्या बलावर कदाचित या विजेत्या सामन्यातून संघाला फायनलचं तिकीट देखील मिळेल. 8 चेंडू 8 धावा 9 धावा आहेत आणि 2 गडी बाद झालेत. मैदानामध्ये दिनेश पाटील संघातील एक सर्वात चांगला खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. बघूया नितेश टू दिनेश असं बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आज गणेशदादा केनीने देखील या स्पर्धेला भरपूर वेळ दिलेली आहे. जितू मामा आणि विनोदजी काटेकर तसेच जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं दादाचं देखील विशेष आभार इथे व्यक्त केलेले आहेत. एक सिंगल धाव, सिंगलला धाव संख्या डबल अंकामध्ये 9 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. दापोडे संघाची पहिली राजन पाटीलची विकेट आणि त्यानंतर मधल्या फलीमध्ये दिनेश पाटीलची विकेट खूप महत्वाची. चला सामना जरा स्पीडअप करा कारण की भरपूर प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी इथे थांबलेत. स्टेप आउट झालेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एस्टॅनच्या मागे संभाजी म्हात्रे हुशार आहेत. संघाचे संघनायक. आज काय चांगला खेळ
कालवार संघाच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्या सामन्यातून आपण धावा पाहिलेत तर तब्बल 60, स्वयंभू स्फोट पायगाव, त्यानंतर जय बजरंग कारुली संघाच्या समोर 76 अशा आज धावा कालवार संघाने देखील बनवल्यात. इथे अगदी चेंडूला लेट कट केलाय. पॉइंट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे आता राजू पाटीलची विकेट दापोडेला द्यायची आहे, मात्र त्यांना राजू पाटीलच्या ऐवजी दिनेश पाटीलची विकेट महत्वाची आहे. शेवटचा चेंडू, 11 चेंडू मध्ये 11 बनलेत. इथे हा चेंडू बघूया. इथे अपील तर जरूर गोलंदाजाने केली. उत्साह जास्त आणि मला वाटतं आत्मविश्वास कमी आहे. डॉट बॉल. 2 ओव्हर 2 बाद 11. बारा मध्ये 11. पहिल्या 2 चेंडूवर वीर तानाजी दापोडे संघावर श्री कालिका माता कालवार संघाने वार केलेले आहे. कारण की पहिल्या 12 मध्ये फक्त 11 आलेत आणि आता गोलंदाजीसाठी आलाय अनिल, संघातील एक सर्वात वेगवान गोलंदाज. यानंतर दीपक म्हात्रेचं येणं बाकी आहे. नरेश म्हात्रे आहेत. पर्याय भरपूर आहेत. नितीन पाटील देखील गोलंदाजी करू शकतील. बघूया. कालवार संघ जॉली ट्रॉफीचा गत वर्षाचा विजेता संघ राहिलेला आहे. सोनादेवी टेमघर संघाला या संघाने पराभूत केलं होतं. 3 चेंडू मध्ये 1 धाव आणि बाला पाटीलनं ती 1 धाव वाचवली होती. चांगला चेंडू, अगदी फुल लाईन डिलिव्हरी, वाईट यॉर्कर. सध्या 40+ क्रिकेट असो की रेग्युलर क्रिकेट, हा चेंडू खूप फेमस झालाय. या चेंडूवर कित्येक फलंदाजांना गोलंदाजांनी चकवलेली आहे. ही लाईन अँड लेंथ अगदी गोलंदाजाची उत्तम आहे. अजून एक भन्नाट वेग, काय चेंडू टाकलेत अनिल दहिवलकर. वेलकम विकास पाटील, थँक्यू. दोन चेंडू मध्ये 2 डॉट. इथे राजू पाटील एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची आहे, कारण की नॉन स्ट्राईकला दिनेश सारखा फलंदाज उभा आहे. बघूया या चेंडूवर काय दडलाय. फुलटॉस, चेंडूला अगदी खेळून काढला. बघूया मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू येतोय आणि दिनेशला आता ठाऊक आहे स्ट्राईक माझ्यावर आलेली आहे. 3 चेंडू मध्ये 1 अनिलने दिली. संघाची टोटल 12. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 12 धावा लागलेत. आता फक्त 9 चेंडू आहेत दापोडे संघाच्या फलंदाजांकडे. बघूया दिनेश. इथे हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ. बघा धावा येत नाहीये. हा चेंडू काहीसा स्वेर होता. दिनेशवर दबाव आहे, बॅट फिरवावीच लागेल, कारण की धावा संघाच्या फलकावर कमी आहेत आणि हा चेंडू कदाचित सोडला असता तर नक्कीच पंचांना विचार करावा लागला असता. हा फटका समोर उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला चांगली फिल्डिंग इथे केलेली आहे. मिळतील फक्त 2. नक्की संदेश शेठ म्हात्रे, कालवार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रगती कॉरीचे मालक, उद्योजक उद्योगपती, सध्या कुंभमेला प्रयागराज इथून ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेच्या आयोजक संघाला
आणि आपल्या घरच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. संदेश शेठ म्हात्रे, आदेश शेठ म्हात्रे, कालवार गावचे युवा उद्योजक. चांगला चेंडू इनसाइड आउट. चेंडू चालला डीप एस्टा कव्हरला. चांगली फिल्डिंग. इथे 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 3 धावेनं संघाची टोटल 18. चेंडू मध्ये 17. 18 मध्ये 17. पाणी घेऊन जा. दापोडे संघ कालवार संघाचे 12वे. पाणी घेऊन जा खेळाडूंना. संपलाय आणि 17 धावा बनलेत. दापोडे संघाकडे फलंदाजी युनिट खूप मोठं आहे. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये राजेश पाटीलचे येणं बाकी आहे. निलेश पाटीलचे येणं आहे. विष्णू पाटील सारखे फलंदाज अजून येणं बाकी आहे. आणि फक्त आता 6 चेंडू आहेत आणि बघूया 6 चेंडूमध्ये जितक्या धावा येतील तेवढ्या दापोडे संघासाठी या बोनस धावा असतील. राजन पाटील आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन मैदानामध्ये गेलेले आहे. पानी तो बान है, चर्चा तो कुछ जरूर हुई है, अभी मालूम पड़ेगा. दीपक म्हात्रे कालवार संघाकडे गोलंदाजी युनिट सध्याच्या घडीला आपण पाहिले तर नवीन 40+ संघटनेमध्ये परफेक्ट गोलंदाज म्हणून आहेत. फुलटॉस चेंडूला उडवला आहे, उंचच उंच, इथे झेल ड्रॉप. अनिल दहिवलकर आज सकाळपासून 2 झेल अनिलने सोडलेत. नक्कीच इथे चांगला फलंदाज बाद करण्याची संधी चालून आली होती, मात्र ती संधी गमावलेली आहे. आज अनिलने झेल सोडलेत, मात्र अनंत म्हात्रेनं चांगला झेल आज टिपलेला आहे. धावसंख्या 19 चेंडू आणि 19 धावा. इथे हा फटका उडवलाय, बघूया. इथे देखील चेंडूला अजूनही उचलला जात नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावसंख्या 21-20 चेंडू मध्ये 21. शेवटचे 4 आहेत. शेवटचे 4 चेंडू दिनेशकडे आहेत. दिनेश देखील थोडासा थकलाय. नक्कीच थोडासा दर्पण आहे, धावा फटके येत नाहीयेत. आतापर्यंत दिनेशनं तब्बल 10 धावा बनवलेत. चेंडूंचा सामना केलाय 7. बाउंड्री आली नाहीये दिनेशच्या बॅट मधून. इथे बघूया सचिन चेंडूला उचलतोय आणि सलग 3ऱ्या चेंडूवर दुहेरी धावा इथे दिनेशनं बनवलेत. धावसंख्या 23. 21 चेंडू मध्ये 23. आता 3 चेंडू आहेत. दिनेश थकलाय. 8 चेंडू मध्ये 12 वर खेळतोय. 8 चेंडू मध्ये दिनेशच्या 12 धावा नावाला अगदी फलंदाजाला शोभत नाहीये, कारण की दिनेश एक आक्रमक फलंदाज आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला खेळताना पाहिलेला आहे. बघूया 3 चेंडू आहेत. इथे हा फटका बघूया पॉइंटच्या वरून उडवला आहे. इथे पंचांचा इशारा काय होतोय बघूया.
आणि चौकार. गणेश पाटीलनं इथे 4 धावेचा इशारा केलाय आणि धावसंख्या 23 वरून 27. सत्तावीस धावा लागलेत. शेवटचे 2 चेंडू बघूया पुन्हा एकदा नितीन पाटीलच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा तोच फटका, तोच रिझल्ट. चौकार. एकतीस बनल्यात. षटकार लागला 37 होतील, चौकार लागला 35 होतील. म्हणजे नक्कीच इथे कालवार संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कारण की महत्वाच्या सामन्यातून असं वाटलं होतं की दापोडे संघ एक चांगली टोटल 50 ते 60 धावा ठोकेल, मात्र ते गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. बघा अनिलचा झेल आणि इथे दिनेशची खेळी ही दापोडे संघासाठी नक्कीच पोषक आहे. झेल सोडल्यानंतर 14 आणि हा षटकार म्हणजे तब्बल 20 धावा दिनेशने बनवल्यात झेल सोडल्यानंतर. आणि आता धावा लागल्यात 37. 38 धावांचं लक्ष्य आहे क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी कालवार संघासमोर. नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा प्रत्यक्ष धावाला सुरुवात होईल तेव्हा या 24 चेंडूमध्ये 38 बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया आपण ऐकूया डीजे आकाश च्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. ओव्हर टू आकाश डीजे.
आपण देखील चौधरी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. हॅलो जितेश पाटील आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमध्ये रंगतो आजच्या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जय कालिकमाता कालबार, जे संघास या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. पहिल्या दोन सामन्यामधून खऱ्या अर्थाने धावांचा डोंगर या संघाने रचलेला आहे. आता मात्र या अंतिम सामन्यामधून या संघाला विजयासाठी फक्त धावांची गरज आहे. 38-37 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 38 धावा. तर पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात. आगास सलामी गोलंदाज राजन पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज राजन पाटील. 24 चेंडू 38 धावा. एक समीकरण ओराशी बालकताना सलामी जोडी इन ऍक्शन मधून पाहतोय जय कालिकमाता कालबार या संघाची. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज राजन. तो प्रवीण आणि बाळा ही सलामी जोडी. पहिला चेंडू थोडासा डिफेन्स फटका. खऱ्या आता चालू सामन्याचं एकंदरीत आपण अपडेट पाहिलं तर आणि या ठिकाणी मात्र चुकीला माफी नाही. या फेक चुकीची केली जाते. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघा. दापोड संघाकडे बॅलन्स फार कमी आहे आणि आपण तुमच्या बॅलन्स थोडंसं कमी असल्या कारण आपण खर्च जरा जपून करा. नाहक 2 धावा. एकंदरीत 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावा संघाचा श्रीगणेश होते. धावासंख्येमध्ये बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 38 धावांचं आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतो. क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. क्रिकेटचा बिग शो पाहतो. क्रिकेटचा महासंग्राम पाहतो. क्रिकेटचा जुनून आणि क्रिकेटचा जल्लोष. क्रिकेटची जत्रा. स्वर्गीय मोतीराम काटेकर क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीमध्ये क्रिकेटचा बिग इव्हेंट. पुन्हा एकदा गोलंदाज राजन. डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूवर थोडसा टॅप केलं जातं. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इन फुलमधून चांगले क्षेत्ररक्षण होतं. एक धावण्याची संधी. धावसंख्या 4 आणि याच पद्धतीने या ठिकाणी धावा करायच्यात. जय कालिकमाता कालवार संघाला कुठल्याही मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. कारण एकंदरीत आपण या स्पर्धेचा अपडेट पाहिला तर 4 ओव्हरमधून धावा करायच्यात फक्त 38. मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. चेंडूला फक्त आपण रोटेट करायचं. डबल सिंगल जे क्रिकेटची लाईफलाईन. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. बघा उद्या सकाळच्या सत्रामधून पहिला सामना जय गावदेवी काटे. ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. एकता सारंगाव आणि जय गावदेवी काटई दोन्ही संघांना सूचना. आपण ठीक 9 वाजता आपलं रिपोर्टिंग करा. त्यानंतर जयमान सरवली विपक्ष कानाई पाय आपण देखील ठीक 10 वाजता या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर नंदकिशोर खारबाव विपक्ष छत्रपती शिवाजी वडुनगर ठीक 12 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. त्यानंतर पवनपुत्र वडपे आणि ज्वाली स्पोर्ट्स कामतगर या संघाला देखील विनंती असेल आपण देखील आपलं वेळेवर रिपोर्टिंग करायचं आहे. 4 धावा झालेल्या आहेत. प्रति ओव्हरचा आपण साधारणतः विचार केला चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाळा पाटील याच्या बॅटमधून प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला 10 धावांची सरासरी आहे. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहतो. राजन पाटील याचे 5 धावा झाल्यात. 5 धावा आतापर्यंत झालेले आहेत. प्रति ओव्हर मागून 9 ते 10 धावांची गरज. चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक झाली. हलक्यात बाटे फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. आउटफील्डमधून इनफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. एक धावण्याची संधी. धावसंख्या 6. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या फक्त 6 धावा. अतिशय कमालीची गोलंदाजी
आता येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 32ची गरज 18 चेंडू 32ची गरज. चला बीरताने दापोड संघ आपण देखील लगेच आपले शतरक्षण लावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आरंभ आणि गोलंदाज कोणी इले फार महत्वाचे आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतो राजेश. आज खऱ्या अर्थाने राजेश यांनी देखील अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी या स्पर्धेमधून केलेली आहे. येणारी चेंडू 18 विजयासाठी 32ची गरज. साधारण 10 ते 11 धावांची गरज प्रत्येक ओव्हरमधून. संघातील सर्वात महत्वाची जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय जे कालिकामाता कालवार संघाची बाळा. आज बाळाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 18 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमध्ये आपण तब्बल 65 धावा पाहिल्या. हाफ सेंचुरी ज्याने केली. कमालीचा फलंदाज आहे. गोलंदाज राजेश पाटील. 18 चेंडू 32 धावांची गरज. दापोड संघामधून दोन महत्वाचे सेलेदार आपण ऑन साइडला पाहतोय राजन आणि दिनेश. गोलंदाज राजेश पाटील. मात्र पहिला चेंडू थोडासा त्याच्या माध्यमातून स्क्वेअर खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. 1+1 एकमांतर धाव धावसंख्याकडे पुढे शकते. आता समीकरण येणार चेंडू 18 आणि विजयासाठी 30ची गरज. 18 चेंडू 30ची गरज. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 10 धावांची सरासरी 10 धावांची सरासरी. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी आपण पाहतोय. ज्वाली ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं थरार. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो. विनोदजी काटेकर अँड अदर्स टीम ज्वाली स्पोर्ट्स कामतगर यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग 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 इव्हेंट. चला प्लीज थोडस बेलेचं सहकार्य करा. वेलेच्या संदर्भात दोन्ही संघाचे कॅप्टन आपण बोट्टी मामाला सहकार्य करा प्लीज. सूर्यास्त असताना चाललेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. स्ट्राइक रोटेट करतोय प्रवीण. चेंडूला सुंदरसा फ्लिक ऑन साइडला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि खऱ्या अर्थाने याच पद्धतीने या ठिकाणी धावा करायच्या आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा योग्य समाचार. बाला याच्याकडे चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे आणि सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल राहायचं असेल तर बाला याला शेवटच्या क्षणापर्यंत राहणं फार गरजेचं आहे. संघातील सर्वात महत्वाचा आणि विश्वासू फलंदाज. चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतो. ते कार्पेट चेंडू जातोय. थोडासा थांबवलं होता क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. 38 धावांचं लक्ष्य आणि पाठला करताना संघ आपण पाहतोय जय कालिकामाता कालबार. येणारे चेंडू 16 आणि विजयासाठी 27ची गरज. 16-27. चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका और ते कार्पेट चेंडू येतोय. निलेश चांगलं क्षेत्ररक्षण फेक देखील उत्तम झाली होती मात्र चेंडू कॅरी करता आला नाहीये. गोलंदाज राजेश याला 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्याने आता संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. 13. येणारे चेंडू 15 आणि विजयासाठी 25ची गरज. एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देईल.
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फॅक. आता मात्र अडचणी वाढल्या असतील कालवार संघाच्या. येणारे चेंडू असतील 14 आणि विजयासाठी 25 ची गरज. जेव्हा जेव्हा चेंडू डॉट जाईल तेव्हा मात्र अडचणी वाढल्या असतील कालवार संघाच्या. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. प्रथम गोलंदाजी करताना राजाने अतिशय उत्तम दर्जाचं षटकात आणलं, फक्त धावा खर्च केला. फक्त चेंडूला सुंदर राऊंडचा फटका होऊन कार्पेट चेंडू येतोय. निलेश एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते ती 14. 13 चेंडू आणि 24 ची गरज. 13 चेंडू मध्ये 24 ची गरज. अस्किन रन रेट वाढलेला आता. आता मात्र चेंडू मोठा फटका. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे. निलेशच्या माध्यमातून सुंदर झेल कॅरी केले जाते आणि महत्वाचे विकेट. सामन्यावर थोडसा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो निलेश. चला थोडस वेल स्पीडअप करा. गोलंदाज निलेश येतोय. बारा चेंडू 24 धावांची गरज. थोडासा स्क्वेअर बॉल आहे. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 55 समांतर धाव मिळते. अवांतर एक धावणी संख्या धावसंख्याकडे पुढे स्थिती. येणारे चेंडू 12 विजयासाठी 23 ची गरज. दोन मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हता आणि महत्वाची विकेट. नाहक फलंदाज बाजवतोय सचिन म्हात्रे.
चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. यस, बिग विकेट, बडी सफलता, मोठी विकेट. महत्वाच्या सामन्यामधून बालाला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. नेक्स्ट बॅट्समन जातोय संभाजी. आता मात्र अडचणी वाढल्या असतील. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 23 ची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 23 ची गरज आहे. दीपक यांनी टाकलेले षटक कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेत आहे. दीपक सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय, फलंदाजीसाठी पाहतोय. आणि बघूया ज्या दिल्यात धावा. दीपक आणि संभाजी. दीपक आहे, संभाजी. कमालीची गोलंदाजी आज खऱ्या अर्थानं आपण या अंतिम सामन्यामध्ये पाहतो. वीरतान दापूर संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. लेफ्ट हँड राऊंडचा मार्ग करताना गोलंदाज. येणारे 10 चेंडू विजयासाठी 23 ची गरज. बॅट्समन बॅटल संभाजी. पहिल्या 2 सामन्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र चेंडूला उडावलाय. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. या ठिकाणी मात्र झेल सोडला, जीवदान दिलं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. अतिशय जबरदस्त अपार्ट्स उत्तम कामगिरी आउटफील्ड मधून राजनेच्या माध्यमातून आपण पाहिली. जबरदस्त असं वाटलं की चेंडू सीमाच्या बाहेर लँड होती की काय. 2 धावा कंप्लीट. येणारी चेंडू 9, विजयासाठी 21 ची गरज. 9-21. 9 चेंडू मध्ये 21 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतोय. ऑनसेटचा अतिशय चांगला फटका सजला होते. कार्पेट चेंडू होते. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. यस, 8-20. येणारे 8 चेंडू विजयासाठी 20 ची गरज. आता मात्र अटॅक इज बेस्ट फॉर्म डिपेंड. आक्रमण करावं लागेल. येणारे 8 चेंडू, कारण की पहिल्या मला वाटतं 3 चेंडू मध्ये 14 गेले ना लास्टच्या ओव्हरला. 3 चेंडू मधून 14 धावा आपण पाहिल्यात लास्टच्या ओव्हरला. त्या कुठेतरी माग पडतात. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर. क्या बात आहे. समीकरण बदलते. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 ची गरज. 7-16. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोके टक्कर. 2 विकेट में जबरदस्त धुमशान. 2 संघांमध्ये जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर. दीपक म्हात्रेच्या माध्यमातून हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा. पंच वाईटचा इशारा करतील. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 15 ची गरज. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. जय कालिका माता कालवार. आता मात्र चेंडू सुंदरसा हुक केलाय. अतिशय प्रतिम उत्तम फटका. खराब चेंडू उत्तम प्रार. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 11 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी.
समीकरण बदलते 2 मधून 2 चौकार. काय कमालीची फलंदाजी दीपक म्हात्रेच्या बॅट मधून पाहिली. संघ कमबॅक करतो. येणारी चेंडू विजयासाठी 11ची गरज, 11 धावांची गरज. आता दोन्ही संघात एक समान संधी. सामना 50-50 मध्ये, दोन स्थितीमध्ये. गोलंदाज दिनेश येतोय. पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन. जॉली ट्रॉफी 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी अंतिम सामना दोन दिग्गज संघामधून. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालबार. बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून आपला आजच्या स्पर्धेवर आपलं नाव कोरतोय आणि कुठला संघ ठरतोय आजच्या स्पर्धेचा मानकरी. कुठला संघ ठरतोय आजच्या दिवसाचा चॅम्पियन. कुठला संघ होतो एका ट्रॉफीचा हकदार. गोलंदाज दिनेश ज्यानं धावा तर भरपूर चांगल्या काढल्या. बघूया गोलंदाजी कशा प्रकारची करेल. संभाजी अतिशय चांगला फटका संभाजीच्या बॅट मधून. एक कंप्लीट आणि खराब क्षेत्ररक्षण. समीकरण बदलता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. पाटील याच्याकडे चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू मात्र त्याला बीट करून सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतो. आता समीकरण बदलते येणारे चेंडू 5 विजयासाठी फक्त 7ची गरज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मध्ये चेंडू आणि बॅटवर संपर्क साधता आलं नव्हतं. येणारे चेंडू 4 विजयासाठी 7ची गरज. हा चौकार या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल का? राजू पाटीलच्या बॅट याच्या माध्यमातून जर मिसफील्ड झाला, चौकार गेला, तो कदाचित या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल का? येणारे चेंडू 4 विजयासाठी. आता मात्र चेंडूला स्पंज केलाय. अतिशय अप्रतिम उत्तम फटका. मात्र काय कमालीचा झेल. अतिशय अप्रतिम उत्तम झेल. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल. नरहरी पाटील यांचं कौतुक करूया. काल मला वाटतं या स्पर्धेतला दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून कॅरी झालाय आणि हा झेल अतिशय प्रतिम उत्तम झेल. जवळजवळ असं वाटलं की चेंडू सीमाच्या बाहेर लँड होतो की काय. मात्र प्रतिम उत्तम झेल ज्यांना कॅरी केला. समीकरण बदलते येणारे चेंडू 3 विजयासाठी 7ची गरज. नेक्स्ट बॅट्समन अनिल दहिबले. अनिल याच्याकडे चांगली क्षमता आहे. सामन्याला कलाटणी. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. आता 2 मधून 6. प्रेक्षकांच्या मानववृत्ती राज्य करणारा सामना आपण पाहतोय. सामना कसा असावा. 2 चेंडू 6 धावेची गरज. दोन चेंडू 6 धावेची गरज. क्या बात है. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय आणि बॅलजाच कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कार्य केले जाते आणि महत्वाचे विकेट, बिग विकेट.
बॅटन बॅट्समन नितेश. सामन्याला कलाटणी. अतिशय अतितटीचा सामना, प्रेक्षकांच्या मनावर धीरज करणारा सामना. खऱ्या अर्थानं सामना कसा असावा तर सामना असा असावा. प्रेक्षकांचं मनोरंजन या सामन्यामधून आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, विजयासाठी साधवेची गरज. गोल्डन षटकार येईल का नितेशच्या बॅट मधून? हा गोल्डन षटकार येईल का? गोलंदाज सज्ज, एक चेंडू आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करताना वीर तानाजी दापोड्याच्या स्पर्धेचा विजेता संघ. दिनेश, दोन्ही फॉर्मॅट मध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ, उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी. मनोज पाटील, तुमचं देखील मी कौतुक करेन. संघाच्या समवेत आज पूर्ण दिवस आपण राहिलात. संघाचं मनोबल नेहमीच आपण वाढवत राहिला. आजच्या स्पर्धेचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे. विजयाचा शिल्पकार दिनेश. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. चला, ऑर्गनाइज कमिटीचे मेंबर सर्व आपण स्टेजवर या. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघाचे सर्व सदस्य आपण देखील स्टेजचे संपर्क साधायचा आहे. दिनेश पाटील आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. आणि मी सन्मानी व्यासपीठावर विराजमान विनोदजी पाटील यांना विनंती करणे आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करायचं आहे. नरहरी, मला वाटते ट्रॉफी डेलिकेट केले जाते नरहरीसाठी. नरहरी उत्तम झेल ज्याच्या माध्यमातून पाहिला. खऱ्या अर्थानं सामना कुठेतरी पराभवाच्या खाईत असताना ज्यानं उत्तम झेल कॅरी केला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. या स्पर्धेचा एक टर्निंग पॉइंट नरहरी याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. आणि मला वाटतं दिनेश पाटील यांच्याकडनं ते बक्षीस तुम्हाला डेलिकेट केलं जातं, दिलं जातं, समर्पित केलं जातं. वेलकम. क्या बात आहे. बघा, नरहरी एक उत्तम गायक देखील आहेत. नरहरी हे अग्री समाजाचे एक उत्तम गायक आहेत आणि उत्तम क्रिकेटर. नरहरी, मी विनोद पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण नरहरीला द्यायचंय. कमालीचा झेल, अतिशय प्रतिम उत्तम झेल ज्याने कॅरी केला. संभाजी म्हात्रे याच्या बॅट मधून असं वाटलं होती का षटकार जातो की काय. सुंदर झेल कॅरी केला आणि सामन्याला कलाटणी. वेल प्लेड नरहरी पाटील अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर आजचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतोय. सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.